नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने ई चॅनेल दंडांची संपूर्ण माफी तसेच ई चॅनेल प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू असून नाकोडा ट्रॅव्हल्सचे मालक प्रदीपभाई राठोड यांनी कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या आंदोलनाला विविध वाहतूक संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी यावेळी बोलताना ई चॅनेल प्रणालीला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विरोध असल्याचे सांगितले. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजयभाई नाईक आणि सरचिटणीस आरिफभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मनसे वाहतूक सेनेच्या वतीने या प्रणाली विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले होते, असे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील असंख्य मनसे वाहतूकदारांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला. यानंतर मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफभाई शेख यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रदीपभाई राठोड तसेच कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जाधव उर्फ बापू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनास शुभेच्छा व पाठिंबा दिला. यावेळी राजू जाधव, फिरोज मुल्ला, प्रदीपभाई राठोड, बापू जाधव, जयराम जाधव, भानुदास साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार उपस्थित होते. दरम्यान RTO फेरीवाली संघटनेचे अध्यक्ष दीपक कस्तुरे दादा यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी 1 दिवसासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाशी ऐक्य दर्शवत अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.